नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवत आहे खारं वांग आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ही कोथिंबीर आहे, लसूण 10-15 पाकळ्या आहेत, थोडंसं आलं, पाऊण चमचा मीठ, 3 चमचे शेंगदाणे जे भाजून मी थोडं साल काढून घेतलेले आहे, हे ओलं कच्चं खोबरं 4 चमचे, 2 चमचे थोडेसे भाजून तीळ, पाव चमचा जिरं, पाव चमचा आमचूर पावडर, 4-5 या तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि ही कोथिंबीर, हे तेल आहे 4-5 चमचे आणि ही वांगी ज्यांना मी असं छेद पाडून पाण्यामध्ये मीठ टाकून अर्धा तास ठेवलेलं आहे। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। आता मिक्सरमध्ये मी हे सर्व मसाले टाकून वाटून घेत आहे। आता मी ही वांगी पाण्यातून काढून अशी दाबून घेते आणि मी त्याच्यात हे मसाला वाटलेला भरत आहे। हे अशा प्रकारे मी सर्व वांगी भरून घेतलेले आहेत। आता मी हे तेल ह्या टोपामध्ये घालते। तेल चांगलं तापलेलं आहे। आता मी त्याच्यात एक एक करून ही वांगी टाकते। सर्व वांगी तुपात घालून झालेली आहेत। आता मी ती परतवते। आता मी वांगी सर्व छान परतून घेत आहे। गॅस बारीक करा। आता त्याच्यावर हे मी झाकण ठेवते। 2 मिनिटांनी मी झाकण बाजूला करते। वांग्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यात राहिलेला मसाला घालणार आहोत। आणि हे थोडंसं पाणी। तर ह्याच्यामध्ये ही 7-8 मिनिटं बारीक गॅसवर ही वांगी शिजून घ्यावी। आणि आपलं खारं वांग तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा तेलातून मसाला बाहेर पडत आहे। तर आपलं हे खारं वांग मस्त शिजलेलं आहे। आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊ। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।